सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील 246 नगर परिषद आणि 45 नगर पंचायतीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकसाठी सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती। नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी 12 तर 189 नगरसेवक पदासाठी आजपर्यंत नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले। मागील 7 दिवसांपासून नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु बऱ्याच ठिकाणी युती आणि आघाडीबाबत निर्णय लांबल्याने सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चित्र समोर होतं। परिणामी 7 दिवस होऊनही काही इच्छुक उमेदवार हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असल्याचं दिसून आलंय। दरम्यान सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत असल्याने पक्ष पातळीवर हालचाली गतिमान झाल्याचं पाहायला मिळालंय। यामुळे शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी केली, तर आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मूर्तिजापूर नगर परिषदेचा धुरा नेमका कोणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची 18 नोव्हेंबर पर्यंत छाननी होणार आहे। त्यानंतर वैध अर्जाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंत मुदत राहणार। यानंतर मात्र खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून राजकीय पक्षांना बंडखोरी थोपविणे तसेच एकच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणुकांना मुहूर्त लागलाय, यामुळे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे। एकीकडे युती आघाडीबाबतच्या राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले। सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका मूर्तिजापूर 2025 साठी 17/11/2025 पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी होता। 3 वाजता नामनिर्देशन पत्र घेणं बंद झालेलं आहे। काही लोक प्रांगणात आहेत। आतापर्यंत एकूण जवळपास 200 अर्ज आपल्याला नगराध्यक्षाचे अर्ज पकडून हे 25 सदस्य आणि नगराध्यक्ष 1 असा 26 पदासाठी जवळपास 200 अर्ज प्राप्त झाले आहेत। काही अर्ज हे प्रांगणात असल्यामुळे ते घेणं स्वीकारण्याची प्रक्रिया चालू आहे। अंतिम आकडा जवळपास आपला 200 ते 205च्या दरम्यानच राहील आणि उद्या छाननीची प्रक्रिया ही दुपारी 11 वाजेच्या नंतर सुरू होणार आहे। वार्ड न्याय आणि नगराध्यक्ष पदासाठीची उद्याची छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर 19 ते 21 या कालावधीमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा प्रक्रिया आहे आणि जर कोणताही न्यायालयीन वाद नसेल किंवा त्याचा निर्णय आल्यानंतर 26 तारखेला चिन्ह वाटप होणार आहे। मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या लग्न सराईचे दिवस आहेत। बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे पार पडत आहेत, तरी सुद्धा आपलं आद्य कर्तव्य म्हणून येत्या 2 डिसेंबरला आपण सर्वांनी मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। नाही, असं काहीतरी अजून क्लिअर झालं नाही। जोपर्यंत आम्ही डॉक्युमेंट चेक करत नाही तोपर्यंत आम्ही काही त्यावर भाष्य करू शकत नाही। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतिपुरेकर, अकोला, मूर्तिजापूर।